नाशिक जिल्हा महाराष्ट्र कुंभार समाज व विकास समितीच्या वतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राज्यातील समाज बांधवांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। ही माहिती संस्थापक अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांनी दिली। दीपाली नगर येथील शर्मा मंगल कार्यालयात रविवारी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, संजय रुईकर, शरद आहेर, मनपाचे सेवानिवृत्त उपायुक्त डॉक्टर दिलीप मेनकर, संस्थापक अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनवणे, शहर अध्यक्ष गणेश आहेर, संजय जोरले, उमाजी सूर्यवंशी, प्राध्यापक उत्तमराव काळे, अनंत कुमार, ज्ञानेश्वर सोमवंशी आदी उपस्थित होते। प्रारंभी संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हौशाबाई गायकवाड यांना जीवन गौरव, तर रामदास बोरसे, सुरेश बाहळकर, जगदीश मोरे, हरिभक्त पारायण, अशोक महाराज वैद्य, किसनराव आहेर, कमल मेनकर, विश्वनाथ मेनकर आदी मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। सेवानिवृत्त आणि गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। कुंभार समाज अल्पसंख्याक आणि विखुरलेला असल्याने समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी नक्कीच पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन आमदार सीमा हिरे यांनी यावेळी दिले। राज्याध्यक्ष सतीश दरेकर यांनी समाजाच्या विविध अडचणी मांडल्या। कार्याध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांनी या उपक्रमाची विस्तृत माहिती दिली। प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनवणे यांनी केले। सूत्रसंचालन पुंडलिक सोनवणे व सविता जगदळ यांनी केले। स्वागत अशोक जाधव यांनी केले। शहराध्यक्ष गणेश आहेर यांनी आभार मानले। यावेळी वसंत गाडेकर, अरविंद क्षीरसागर, सुभाष कुंभार, अशोक सोनवणे, राजेंद्र आहेर, रमेश गायकवाड, रमेश राजापुरे, प्रवीण भागवत, शामराव चोंधळे, सुवर्ण जाधव, शकुंतला जाधव, गायत्री आहेर, लक्ष्मी सोनवणे, स्नेहलता गायकवाड, रंजना रसाळ, मनीषा गायकवाड आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक जिल्हा कुंभार विकास समिती व महाराष्ट्र राज्य कुंभार समाज संस्था महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं आज गुणवंत, ज्ञानवंत, जीवन गौरव पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार या सर्व पुरस्कार आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत, तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांचा कुठेतरी सन्मान केला पाहिजे। त्यांना समाजापुढे आणलं पाहिजे। समाजाने त्याचा आदर्श घेऊन समाजामध्ये कार्यकर्ते निर्माण झाले पाहिजे। या हेतूने या विकास समितीच्या वतीनं गेल्या 20 वर्षापासून ह्या सामाजिक उपक्रम राबवत असतो। या उपक्रमातून आम्ही गेले 20 वर्ष असा तळागाळातील कुंभार समाज बांधव, मडकी बनवणारे, वीट भट्टीवर करणारे, फार गाढव वाळणारे लोक जे आहेत समाज बांधव, या सर्वांपासून जे मदत करण्याच्या हेतूने आम्ही जे काम करत आहोत। आज या ठिकाणी गुणगौरव समारंभ व समाजभूषण पुरस्कार, जीवन गौरव, माता पिता पुरस्कार आज या ठिकाणी समारंभ संपन्न झाला। आज या संस्थेचे काम नाशिक जिल्हा विकास समितीतर्फे गेल्या 25 ते 30 वर्षापासून हे काम चालू आहे। संस्थेकडून समाजात ज्या अडीअडचणी येतात त्या सोडवण्याचं आम्ही या संस्थेतर्फे काम करतो। त्याच्यामध्ये आमचे वीटभट्टीचे काही प्रश्न असतील, मातीचे काही प्रश्न असतील, आम्ही या संस्थेकडून सोडायचा या ठिकाणी प्रयत्न करतो। विद्यार्थ्यांसाठी काही शिक्षणात काही अडीअडचणी आल्या त्यासुद्धा आम्ही संस्थेमार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न करतो। त्याचप्रमाणे आम्ही वधूवराचा जो काही विषय असतो तो आम्ही आमच्या पुंडलिकराव सोनवणे आणि आमचे आप्पा जोरेकर हे सुद्धा वधूवरांच्या समाजात कसे वधूवर विवाह जमले पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात। असे कार्य आमच्या संस्थेमार्फत चालू आहे। त्यानंतर गोरगरीब जे वीट मडके गाडी करणार आहेत त्यांना आम्ही आता गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही चाकांचं वाटप केलं खातीगाम उद्योगमार्फत। असे संस्थेचं काम आमचं गेल्या 20 वर्षापासून चालू आहे। त्याचप्रमाणे आज हा समारंभ जो पार पडला ह्या आमच्या सगळ्या समाजाच्या बांधवांच्या सहकार्यामुळे आर्थिक जे मदत लागती त्याशिवाय संस्थेचं कुठलं काम चालत नाही। पण गेल्या 2-3 वर्षापासून आम्हाला भरपूर आर्थिक मदत दिल्यामुळे या समाजाने आमच्यावर विश्वास बसला। त्यामुळे आज या संस्थेचे काम भरभराटीने चालू आहे। म्हणून असेच आमच्या कुंभार समाजाला आणि दानशूर व्यक्तीला आम्ही त्यांचे खूप खूप आभारी। त्यांनी असंच आमच्या संस्थेला सहकार्य करावं आणि याच्यापुढे सुद्धा संस्था असेच कार्यक्रम या ठिकाणी राबवत जाईल। संस्थेकडून समाजात जे बी अडीअडचणी येतील त्या सोडवण्याचा प्रयत्न आमची संस्था। नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी युवराज राजपुरे, घोटी।